तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी मित्राला कॉल केला, खूप दिवस झाला ते आठवण येत होती म्हणून केला. माझा स्कूल फ्रेंड होता, म्हणजे जिगरीच होता माझा. ही तिघांची जोडी होती, मी, शुभम आणि ओंकार. त्याच्या शुभम तर काय मला इथेच भेटतो, पण ओंकार कल्याणला असतो. तो असतो आता इथे गावी असतो. तर खूप दिवस झालं बोलणं नव्हतं. तर काल इतक्या दिवसात बरं वाटलं, थोडं मनाला बरं वाटलं. तर काल एक म्हणजे तो पण जुनाच मित्र आहे, तो पण एक ॲड झाला. तर आम्ही एवढ्या गप्पा मारल्या की म्हणजे 1.5 तासाच्या वर. म्हणजे आजपर्यंत मी एवढं कुणाशी बोललो पण नाही. पण एवढ्या वर्षातनं बोलणं म्हटल्यावर 1.5 तास कमीच आहे माझ्यासाठी, त्यांच्यासाठी पण कमीच आहे. अजून बोललो असतो, पण त्यांचं थोडं काम आलं, मला पण घरी जायचं होतं. कमीत कमी रात्रीच्या 8 वाजता ते आम्ही 9:30 वाजेपर्यंत बोलतच राहिलो. तिथल्या गप्पा, कसा आहे फ्युचरबद्दल काय. एक तर पोलीस भरतीसाठी ट्रेनिंगला आहे आणि एक मर्चंट नेव्हीमध्ये आहे काहीतरी. तो 6 महिन्याने येतो. तर मग जस्ट असं बोलणं झालं, पवईलाच असतो असं काय ना. त्याला भेटू शकतो, पण भेटत नाही, थोडा वेळ भेटत नाही. त्यामुळे तर मी एवढं सांगेन की तुम्ही नवीन मित्र आलेले त्यांना सोडा, जे जुने मित्र आहेत, स्कूल फ्रेंड, त्यांना कधी विसरू नका. ती जी दोस्ती असते ना, ती विसरण्यासारखी नसते. त्याला आपण कधी विसरू शकत नाही. शाळेत जाताना सोबत, घरी येताना सोबत, दंगा मस्ती, काय मजा केली ते मला जस्ट इमॅजिन करून खरंच खूप चांगलं वाटतं. कधी विचार करतोय 10वीच बरी होती. हे जॉब बीब करणं काय बरं नाही. मला तर वाटलं की 10वी असताना वाटलं कधी 11वीत जातोय, कधी पुढचं फ्युचर बघतोय. काय नाही, रिअल फ्युचर तर पहिली छोटा शिशू ते 10वीपर्यंत, इथनं त्याच्या पुढं तर जिंदगी पूर्ण. म्हणजे ती मैत्रीच एकदम वेगळी असते, एकदम खास. म्हणजे इथनं मनातून एकदम जोडलेली असते, ती कधी विसरू शकत नाही. बाकीचं नवीन तुम्ही 11वीत आलेले दोस्त विसरू शकता, पण एकाच वेळेस ती 10वीतली पहिलीपासनं जी मैत्री केलेली आहे ती कधीच नाही. हां, ते पण सांगतो, पहिलीपासनं तो माझ्यासोबत आहे, पहिली ते आत्तापर्यंत. माझी अशी इच्छा आहे काय असा पाहिजे, बाकी कोण नसलं काय नाही. तो तर मला बोलतो, अरे प्रतीक, तुलाच मी एवढं कुणाला कॉल करत नाही, मी तुलाच कॉल करतो एवढं. म्हणजे शुभमला ते कधी तर करतो, तर माझी आठवण झाली जर माझी आठवण झाली तर मला कॉल करतो, असं काय नाही. आणि मी उचलतो, पण जरा कुठं बिझी असलो की 1-2 टायमिंगला त्याचा कॉल मिस होतो, बाकी काय नाही. माझा हा ब्लॉग ते 2 मित्र बघत असतील, किंवा नाही 3 मित्र बघत असतील, शुभम, ओंकार आणि विकास. तिसऱ्याचं नाव विकास आहे. तर मी त्याचं तुम्हाला सांगितलं, तो मर्चंट नेव्हीमध्ये कामाला. जर माझा हे 3 व्हिडिओ बघत असतील तर मित्रांनो, एकदा कमेंटमध्ये जिगरी म्हणून कमेंट करून टाका यार, खरंच.